श्री स्वामी समर्थ मंडळी, भारताची धार्मिक परंपरा फार प्राचीन आहे. या परंपरेत देवपूजा, संतसेवा, उपवास, व्रतवैकल्य आणि पूर्वजांची स्मृती यांना फार महत्त्व दिलेले आहे. हिंदू धर्मात पितृपक्ष हा एक विशेष कालखंड मानला जातो. हा कालखंड म्हणजे आपल्या दिवंगत पूर्वजांना, पितरांना स्मरण करण्याचा, त्यांना तर्पण, श्राद्ध, दान करून समाधान देण्याचा काळ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची परंपरा चालवणारे निसार येथील श्री स्वामी समर्थ केंद्र या पितृपक्षात मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम राबवते. येथे दरवर्षी पितृपक्षाच्या काळात हजारो भाविक जमून श्राद्ध, तर्पण, ब्राह्मण भोजन, अन्नदान आणि पारायण करत असतात. पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर आश्विन अमावस्येपर्यंतचे 15 दिवस मानले जातात. या दिवसांना महालय पक्ष असेही म्हणतात. या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अन्न, पाणी, दान, तर्पण अर्पण केले जाते. पितृपक्षाचे महत्त्व म्हणजे ऋणमोचन, पितृतृप्ती, कुलक्षेम आणि पुण्यलाभ. श्री स्वामी समर्थ परंपरा आणि पितृपक्षानुसार अक्कलकोटकर श्री स्वामी समर्थ महाराजांनी जीवनात अनेक ठिकाणी उपदेश करताना पितृसेवेचे महत्त्व सांगितले आहे. त्यांचे वचन आहे, पितरांची सेवा केली तर ते प्रसन्न होऊन वंशांचा उद्धार करतात. पितृशांतीविना सुखशांती लाभत नाही. निसार येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात हीच शिकवण आचरणात आणली जाते. तेथे पितृपक्षात विशेष पूजा, श्राद्ध, तर्पण, अन्नदान व पारायण होतात. भाविकांच्या नावाने वंश परंपरेनुसार पितरांचे पिंडदान केले जाते. गंगा, यमुना, पंचगंगा यांचा साक्षी भाव ठेवून तर्पण केले जाते. प्रत्येक कुटुंबाचे गोत्र, पितरांची नावे उच्चारून देखील तर्पण केले जाते. पितृपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या नामजप, आरती, भजन, पारायण याने वातावरण भारावून जाते. यामुळे भक्तांना एकाच ठिकाणी पितृसेवा आणि स्वामी सेवा केल्याचा लाभ मिळतो. आजपासून महालय प्रारंभ. या पितृपक्षात दररोज सकाळी देवपूजेच्या अगोदर दक्षिणेस तोंड करून नित्यसेवा ग्रंथातील पितृस्तोत्र व बाह्य शांती सूक्ताचे वाचन आणि हवन केल्यास आणि घरातील मृत पूर्वजांच्या तिथीस श्राद्ध केल्यास पितरांना सद्गती मिळून पितृदोष कमी होण्यास मदत होते. त्यामुळे यथाशक्ती आपण पितरांच्या नावाने सर्वसामान्यांना अन्नदान, अनाथ, गरीब, यात्रेकरू, विद्यार्थ्यांना सहकार्य, त्याचप्रमाणे मदत करून आपल्या पितरांना शांत करू शकतो. पितृपक्षातील श्रद्धा आणि लोकपरंपरा देखील महत्त्वाच्या आहे. कावळा शिवतो ती श्रद्धा. अर्पण केलेले अन्न कावळ्याने खाल्ले तर ते पितरांना मिळते असे मानले जाते. व्रत उपवास केले जातात. काही लोक ह्या काळात सात्विक राहतात. कांदा, लसूण, मद्य, मांस टाळतात. दानधर्म केले जाते. वस्त्रदान, गोदान, तुपदान, अन्नदान, पुण्यतिथी, श्राद्ध. प्रत्येकाच्या पूर्वजांच्या निधनतिथीला हा खास विधी केला जातो. पितृपक्षात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. स्वामींच्या शिकवणीनुसार दान करावे, सेवा करावी हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरतो. पितृपक्षात स्वामी समर्थ केंद्रात सेवा करणाऱ्या भक्तांना मानसिक शांती, आत्मिक समाधान लाभते. पितर प्रसन्न झाल्यामुळे कुटुंबातील अडथळे, धार्मिक महत्त्व, आर्थिक अडचणी कमी होतात. धार्मिक महत्त्व वाढते. निसार केंद्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे आलेला भक्त केवळ पितृकार्य नव्हे तर स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊन जातो. श्री स्वामी समर्थ केंद्र पितृपक्ष हा फक्त एक विधी नसून एक उत्सव, एक आध्यात्मिक पर्वणी आहे असे मानते. येथे श्राद्ध तर्पणाच्या शास्त्रोक्त पद्धतीबरोबरच स्वामी भक्तीचा संगम देखील साधला जातो. अशा रीतीने आपण स्वामी समर्थ केंद्रात देखील हजारो लोकांसाठी पितृशांतीचे, कुलक्षेमाचे व आध्यात्मिक उन्नतीचे एक अद्वितीय ठिकाण बनवले आहे. श्री स्वामी समर्थ. भारतीय संस्कृतीत पितरांना अत्यंत मोठे स्थान दिलेले आहे. वेदांमध्ये पितरांचे स्तवन आहेत. ऋग्वेदात म्हटले आहे की पितरांनीच आपल्याला हा देह, हे रक्त, ही परंपरा दिली आहे.
म्हणून त्यांचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपले अस्तित्व हे त्यांच्या अस्तित्वाचेच फलित आहे. आपण झाडांच्या फांद्या असलो तर पितर हे त्या झाडांची मुळे आहेत. मुळे पाण्यातून पोषण घेतात म्हणून फांद्या हिरव्यागार होतात. मुळे जर कोरडी पडली तर फांद्यांनाही जीवन राहत नाही. म्हणूनच पितरांचा आशीर्वाद नसेल तर कोणतेही कर्तृत्व जीवनात यशस्वी होत नाही. याच संदर्भात पितृदोषाची संकल्पना येते. पितृदोष म्हणजे काय तर जेव्हा आपल्या पितरांना शांती मिळत नाही तेव्हा त्यांचा आत्मा असंतुष्ट राहतात, तेव्हा त्यांच्या अपूर्ण इच्छा, अपूर्ण कर्तव्ये किंवा आपल्या दुर्लक्षामुळे ते नाराज राहतात, तेव्हा त्यांच्या असंतोषाचा परिणाम पुढील पिढ्यांवर होतो. त्यातूनच आयुष्यात अडथळे निर्माण होतात. यालाच धर्मशास्त्रात पितृदोष असे म्हटले जाते. पितृदोष निर्माण होण्याची अनेक अशी कारणे आहेत. जर पितरांच्या निधनानंतर त्यांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले नाही तर त्यांचा आत्मा भटकंती करीत राहतात. त्यांनी आयुष्यभर जे कर्म केले त्यांचे फळ पूर्ण होण्यासाठी त्यांच्या वंशजांनी कर्मकांड करणे आवश्यक आहे. पण हे कर्मकांड केले नाही तर ते असंतुष्ट राहतात आणि वंशजांना त्याचे फळ भोगावे लागते. याशिवाय ज्योतिषशास्त्र असे सांगते की जेव्हा कुंडलीत सूर्य, राहू, शनी, केतू यांचे अशुभ योग असतात, विशेषतः 9व्या भागात पापग्रह असतो, तेव्हा पितृदोष मानला जातो. हा दोष केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यात नव्हे तर संपूर्ण वंशाच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतो. पितृदोषाची लक्षणे स्पष्ट दिसतात. घरात वारंवार आजारपण येणे, धन मिळवणेही टिकत नाही, घरात सतत वादविवाद होत राहतात, संतान सुख न मिळणे किंवा मुलांची प्रगती न होणे, मुलांचे लग्न न जमणे, जरी झाले तरी संसार सुखी न होणे, घरात अकाली मृत्यू होणे, सतत न्यायालयीन वाद, अपघात, स्वप्नात वारंवार मृत पितर दिसणे, ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत. पौराणिक कथांमध्ये पितृदोषाचे अनेक उल्लेख आहेत. महाभारतातील कर्णाची कथा आपण सर्वांनाच ठाऊक आहे. कर्णाने आयुष्यभर दान केले पण पितरांना कधी अन्न दिले नाही, त्यामुळे तो स्वर्गात गेला. तेव्हा त्याला दगड मिळाले. यमराजाने त्याला पृथ्वीवर परत येण्याची संधी दिली आणि 15 त्याने पितरांना अन्नदान केले. त्या काळालाच पितृपक्ष असे नाव पडले. यावरून पितृपक्षाचे महत्त्व स्पष्ट होते. गरुड पुराण सांगते की जो माणूस आपल्या पितरांना तीळ, जल, पिंड अर्पण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि पितरांच्या कृपेमुळे त्याच्या आयुष्यातील अडथळे नाहीसे होतात. पद्मपुराण सांगते की पितरांचे श्राद्ध न करणाऱ्या माणसाला देवतांची कृपा लाभत नाही. पितृदोष निवारण्यासाठीच आपल्याला दररोज सकाळी देवपूजेच्या अगोदर दक्षिणेस तोंड करून नित्यसेवा ग्रंथातील पितृस्तोत्र आणि बाह्य शांती सूक्ताचे वाचन आणि हवन केल्यास, घरातील मृत पूर्वजांच्या तिथीस श्राद्ध केल्यास पितरांना सद्गती मिळून पितृदोष कमी होतात. यथाशक्ती आपण पितृदोष कमी होण्यासाठी या सर्व सेवा करावयास हरकत नाही. आपल्याला श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेतच. शुभम भवतु.